श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री हनुमंताय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमः पार्वतीपती हर 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 महादेव. आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत. या अगोदरच्या सत्रात पाहिलं आपण, जैसे जवळीकीचे सरोवरे उचंबळल्या कालवती परस्परे, मग तरंगासी जवळारे तरंगाची होती. श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत आणि ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत, माझे भक्त ज्यावेळेस एकमेकांना भेटतात त्यावेळेस ते माझ्याबद्दलच बोलतात, माझ्याच कथा ऐकतात, माझ्या कथा एकाला सांगतात आणि त्याच्यामध्येच रममाण होतात. त्यांना त्याच्यामध्येच आनंद होतो. जशा प्रकारे दोन सरोवर जवळजवळ आहेत आणि ते पूर्ण भरले. ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात की हे भक्त कशा प्रकारे वागतात. दोन सरोवर आहेत, ते पाण्याने पूर्ण भरले. मग काय होतं, एका सरोवराचं पाणी दुसऱ्या सरोवरामध्ये आणि दुसऱ्या सरोवराचं पाणी पहिल्या सरोवरामध्ये येतं आणि ते एकमेकात मिसळतात. ते पाणी एकमेकात मिसळतात. अशा प्रकारचा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज देतात. आणि अशा प्रकारे माझे भक्त ज्यावेळेस भेटतात ते माझ्याबद्दलच गोष्टी करतात, माझ्याच कथा सांगतात आणि माझेच गुणगान गातात. आणि जसे दोन सरोवरे एकत्र होतात तशा प्रकारे हे भक्त एकत्र मनाने होऊन माझ्या गोष्टी करतात. मग श्रीकृष्ण महाराज काय सांगत आहेत, अशा भक्तांना मी कशा प्रकारे मदत करतो. आता इथे एक फार महत्त्वाचा दृष्टांत, फार महत्त्वाची गोष्ट श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत की त्या भक्तांना काय करतो मी. आपल्याला काय वाटतं की भगवंत आपल्याला दर्शन द्यावेत आणि आपल्यावरती कृपा करावी, परंतु इथं श्रीकृष्ण महाराज वेगळंच सांगतात. ते म्हणतात मी ज्या श्लोकामध्ये आता श्रीकृष्ण महाराज सांगतात, मी त्या भक्तांना दर्शन नाही देत. मग काय करतात, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम उपयांती. ते म्हणजे असे जे माझे भक्त आहेत, प्रीतिपूर्वक सतत माझी भक्ती करतात, मला भजणाऱ्या भक्तांना काय करतात, ददामि बुद्धियोगम, मी बुद्धियोग देतो. ददामि देतो बुद्धियोग येन माम उपयंती. ते तिच्यामुळं बुद्धियोग दिल्यामुळं ते माझ्यापर्यंत येऊन पोचतात, मला प्राप्त होतात. आता बुद्धियोग दिल्यानंतर काय होतं, ज्ञानयोग दिल्यानंतर काय होतं की माझ्या भक्ताची बुद्धी जी आहे त्यांचा विवेक जागृत होतो. येथे भगवान काय म्हणतात, माझ्या भक्तांना बुद्धी देतो, ज्ञान देतो. ज्या योगे त्या बुद्धीनं त्यांना कळतं की काय करावं आणि काय करू नये, कशामध्ये पुण्य आहे कशामध्ये पाप आहे. त्यांचा विवेक जागृत होतो. भगवान तिथे म्हणतात, मी धन देत नाही, माझ्या भक्तांना पैसा अडका देत नाही, परंतु धन कमवण्याची बुद्धी देतो. आणि तसाच ज्ञान देत नाही, परंतु ज्ञान कशा प्रकारे अर्जन करावं अशा प्रकारची बुद्धी मी देतो. मग बुद्धी तुमची प्रगल्भ झाली की ज्ञान अर्जित होतं आणि बुद्धी जर तुमची प्रगत झाली तर तुम्ही कोणताही धंदा करता आणि पैसा कमावू शकता. आणि कशात पाप आहे कशात पुण्य आहे, काय चांगलं काय वाईट हे तुम्ही ठरवू शकता बुद्धीनं. आणि तशा प्रकारे तुम्ही चांगलं वागता. मी मार्ग दाखवतो. भगवान काय म्हणतात, मी मार्ग दाखवतो, कोणत्या वाटेने जावं हे सांगतो, परंतु त्या वाटेवर
माझ्या भक्ताला चालावं लागतं. मी त्यांच्या बोटाला हाताला धरून चालवत नाही, फक्त मार्ग दाखवतो, इकडे जा, हा मार्ग चांगला आहे. त्या मार्गावरती त्या माझ्या भक्तालाच चालावं लागतं. अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. मी बुद्धी देतो. आता कशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, कशा प्रकारे भगवंत आपल्याला मदत करतात. लढयाची या बाळका किरीटी, गवसनी करुणी स्नेहाची आदिटी, जैसी खेळता पाठोपाठी माऊली धावे. आता एखाद्या माऊलीचं लहान बाळ आहे, मग ते काय करतं, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतं. मग ही माऊली तिच्या लहान मुलाच्या मागे मागे धावते आणि त्याला जशा प्रकारचा खेळलं पाहिजे तसं आणून देते. परंतु खेळायचं त्या मुलालाच पाहिजे, लहान बालकालाच खेळायला पाहिजे. फक्त आई काय करते, मदत करते, त्याला खेळण्यासाठी मदत करते. तशा प्रकारे भगवंत म्हणतात, मी वाट दाखवतो, चालायचं तुम्हालाच आहे. तो जे जे खेळ दावी तो पुढे सोन्याचा करून ठेवी. त्याला जशा प्रकारचं खेळणं पाहिजे तशा प्रकारचं खेळणं ती माता आणून देते. तैसी उपस्थितीची पदवी पोषित मी जाय. तशा प्रकारे भक्तांना कशा प्रकारचा एखादा संप्रदाय, एखादी उपासना करायची असेल, त्यांना जर इच्छा असेल तर त्याला मदत करतो, त्या भक्ताला मदत करतो. पण उपासना, व्रत त्याला स्वतःलाच करावं लागतं. अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत, फक्त मी अशा माझ्या भक्ताला बुद्धी देतो. आणखीन काय म्हणतात, हा ठायवरी किरीटी, आम्ही प्रेमळो घेव आपण यासाठी, या बोलीची गोष्टी तशा नव्हते. मी माझ्या भक्तांना जवळ करतो, जवळ घेतो. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, मी जे काही सांगत आहेत, ह्या बोलण्याच्या गोष्टी नाही आहेत. इथं ज्ञानेश्वर महाराज मग काय सांगतात, ह्या बोलून दाखवण्याच्या गोष्टी नाही आहेत. त्या का अशा आहेत, त्या अनुभवाने अनुभव घ्यायचे आहेत. प्रत्येकाने अनुभव घ्यायचा आहे. नुसतं सांगून मी सांगितलं असं असं करा तसं ठीक आहे, ते सांगणे ठीक आहे, परंतु अनुभव घेणं महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत की भगवंत भक्ताला जवळ करतो आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बोलून दाखवण्यासारख्या नाही आहेत, त्या अनुभवायच्या आहेत. भक्तांनी आपल्या अनुभवायच्या आहेत. मग भगवंत काय करतात, भगवंत बुद्धी कशा प्रकारे देतात. भगवंत म्हणतात, मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. अगोदर श्रीकृष्ण महाराज सांगितले, प्रत्येकाच्या मी भगवंत आहे, प्रत्येकाच्या हृदयात आहे. ज्ञानरूप दीपाने त्याच्या अंतःकरणात असणारा अज्ञानरूपी अहंकार नाहीसा करतो. मी काय करतो, अज्ञानरूपी अहंकार जो आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये जो अज्ञानरूपी अहंकार आहे तो मी नष्ट करतो आणि त्याला ज्ञान देतो. भगवंताला मी सक्षम करतो, अज्ञान नाहीसा करतो, त्याला ज्ञान देतो. अज्ञान नाहीसं झालं, भक्ताचा अज्ञान नाहीसा झाला तर सर्व गोष्टी स्पष्ट दिसतात. आता जसा सूर्योदय झाला, सूर्य निघाल्यानंतर काय होतं, अंधकार नष्ट होतो आणि मग सर्व जनता आपापली कामे करतात. तशा प्रकारे भगवंत म्हणतात, मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, भक्ताच्या हृदयामध्ये आहे. त्या हृदयात राहून माझ्या भक्ताचा जो अज्ञान आहे तो नष्ट करतो. त्याच्यामुळे त्याला ज्ञान प्राप्त होतं. ज्या वेळेस ज्ञान प्राप्त होतं, मग भगवंत जो आहे, जसं सूर्य निघाल्यानंतर प्रजा आपापलं कामं करते, तशा प्रकारे माझा भक्त अज्ञान नाहीसं झाल्यानंतर स्वतः मार्गक्रमण करतो, स्वतः प्रयत्न करतो. अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत, मी भक्ताला येऊन त्याचं बोट धरून हा भवसागर पार करत नाही. ते काय सांगतात, मी येऊन बोट धरून, हात धरून हा भवसागर पार करत नाहीत, ही संसाराची नदी पार करीत नाही. मग काय करतात,
तुम्हाला बुद्धी देतात, तुम्हाला सक्षम करतात. संसारातील सुखदुःख कमी होत नाही, हे एक लक्षात ठेवायचं. भक्ताचे सुखदुःख जे आहेत, भगवंताची जरी कृपा झाली तर सुखदुःख कमी होत नाही, परंतु भगवंत जो आहे अशा भक्तांना ह्या सुखदुःखाला सामोरं जाण्याची ताकद देतो, सामोरी जाण्याचा बुद्धी देतो. त्या सुखदुःखाला कशा प्रकारे सामोरं जावं हे शिकवतो, सहन करण्याची ताकद देतो. आणखीन एक वेळ सांगतो की भगवान जे आहे भक्ताचे सुखदुःख नष्ट करत नाही. सुखदुःख हे प्रारब्धामुळं मिळतं, हे गीतेमध्ये जागोजागी सांगितलेले आहे आणि प्रत्येक आपल्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. सुख दुःख जे आहे आपण जे अगोदर पूर्वकर्म जे केलेलं आहे तिच्यानुसार मिळत असतं. तिच्यामध्ये भगवंत काही बदल करत नाही. भगवंत एवढंच करतात की आपल्या भक्ताला हे सुख दुःख जे आहे, चढ उतार आहे, ते सहन करण्याची ताकद देतात. अशा प्रकारे भगवंत श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगत आहेत की अर्जुना, माझ्या भक्ताला मी अशा प्रकारे मदत करतो, तिच्या हृदयामध्ये राहून त्याचा अज्ञान नष्ट करतो, तिच्या बुद्धीला प्रेरणा देतो आणि ती बुद्धी सक्षम करतो. काय चांगलं काय वाईट हे कळतं. अशा प्रकारे मी भगवंत म्हणतात की भगवंत म्हणतात मी माझी भक्ताची मदत करतो. मग अर्जुनाने काय केलेलं आहे, आता श्रीकृष्ण महाराजाची तो स्तुती करायला चालू केलेला आहे. तो म्हणतो, हे देवा, आता काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते बघू. तरी होशी गा तू परब्रह्म, जे या महाभूता विसवते धाम, पवित्र तू परम जगन्नाथा. हे जगन्नाथा, हे तू परम पवित्र आहेस, तू परब्रह्म आहेस आणि ह्या महाभूताचं वस्तीस्थान आहेस. तू परमदैवतती देवा, तू पुरुष जी पंचविसावा, दिव्य तू प्रकृती भावा, पहिली कडील. तू परमदैवत आहेस. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अर्जुनानं भगवंताची स्तुती करायला चालू केलेली आहे. तू परमदैवत आहेस, तू पुरुष आहेस आणि तत्वामध्ये 25वं तत्व आहे असं म्हणतात. 24 तत्वाच्या पलीकडे जो 25वं तत्व जे आहे ते पुरुष जो आहे भगवंत आहे. दिव्य तू प्रकृती भावा, पहिली कडील. 25वे तत्व आहेस आणि प्रकृतीच्या पलीकडचा आहेस तू. 24 तत्वाची प्रकृती सांगितलेली आहे. पंचमहाभूते, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, असं पंचगुण आणि चतुष्ट अंतकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार. अशा प्रकारे 24 तत्व आहेत. त्या 24 तत्वाच्या पलीकडे जो परमात्मा आहे तो पुरुष आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. अनादि सिद्ध तो स्वामी, जो नाकळीसी जन्मधर्मी, तो तू हे आम्ही जाणितले आता. आम्ही आता जाणलेलं आहे की तू परमात्मा आहेस, अनादि सिद्ध आहेस. आता अर्जुन काय म्हणतात, हे देवा, मी तुम्हाला जाणलेलं आहे, तू परम अनादि सिद्ध आणि तू स्वामी आहेस, सर्वाचा करता धरता हरता सर्व आहेस. आता आम्ही तुला जाणलेलं आहे. तू या कालत्रयाशी सूत्री, तू जीवकळेची अधिष्ठात्री, तू ब्रह्मकटाधात्री, हे कळले पुढे. आता आम्हाला कळालेलं आहे हे जे 3 काळ आहेत, म्हणजे 3 काळ म्हणतो बघा, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. ह्याचा तू सूत्रधार आहेस आणि ह्या सर्व जीवाचा मुख्य देवता जे आहेत, सर्व देवताचा अधिष्ठात्री आहेस, अधिष्ठान आहेस. ब्रह्मकटाधात्री, या ब्रह्मांडाचं आश्रयस्थान आहेस. अशा प्रकारे विविध रूपानं अर्जुन श्रीकृष्ण महाराजाची स्तुती करत आहेत. आता ते बरंच काय सांगतात. पय आणखी एके परी, ये प्रतीतीची येतसे थोरी, जे मागे ऐसेचे ऋषीधरी सांगितले तोते. तू कसा आहेस हे अगोदर ऋषीमुनीने सांगितलेलं आहे.
आता त्याची प्रतीती येत आहे. बऱ्याच ऋषी जे आहेत, ऋषींना हा परमात्मा कसा आहे ते सांगितलेलं आहे. तिची प्रतीती आता मला येत आहे. परे त्या सांगितल्याचे साचपण हे आता माझे देखत शांत करण. ज्यावेळेस ते ऋषी सांगत होते त्यावेळेस मला समजत नव्हतं, परंतु आता मला हे समजू लागलेलं आहे. जे कृपा केली आपण म्हणून देवा. कशामुळे समजत आहे? अगोदर सर्व ऋषीमुनी सांगत होते की तू कसा आहेस, त्यावेळेस कळालं नाही, परंतु आता कळालं. इथं फार महत्त्वाची गोष्ट सांगत आहेत ज्ञानेश्वर महाराज की भगवंताची कृपा झाल्याशिवाय भगवंत कसा आहे ते कळत नाही. भगवंताची कृपा व्हायला पाहिजे. जे कृपा केली आपण म्हणून देवा. हे देवा तू माझ्यावरती कृपा केलीस म्हणून तू कसा आहेस आता हे कळालं. अगोदर बऱ्याच ऋषींनी सांगितलं पण त्यावेळेस कळत नव्हतं. एरवी नारद अखंड जवळा ये तोही ऐसेची वचनी गाय. नारद मुनी पण सांगत होते, ते गात होते की परमात्मा क्षीरसागरातील नारायण कसा आहे ते गाऊन सांगत होते. परे अर्थ न बुजवणी ठाई गीत सुखची ऐको. आम्ही काय करायचं, नारद मुनी नुसतं गात आहेत, त्याचं संगीत फक्त ऐकत होतो. काय किती चांगल्या प्रकारे गात आहेत. एक तारेवरती विण्यावरती ते भगवंताचं गुणगान गात होते. आम्ही काय करायचं, फक्त हे गाणं आहे, गात आहेत असा आम्ही समजत होतो, पण त्याचा अर्थ कळत नव्हता. परे अर्थ न बुजवणी ठाई गीत सुखची ऐको. गीतच आम्ही सुखानं ऐकत होतो, त्याचा अर्थ आम्हाला कळत नव्हता. देवर्षी नारद मुनी हे तुझं गुणगान करत होते, परंतु आम्हाला कळालं नाही. आता का कळालं? कारण तुझी कृपा झाली म्हणून आता कळालं. जे आंधळ्याच्या गावी आपण पे प्रकटले रवी तरी तेही ओत पलीची घ्यावी पाचोनी प्रकाशू कैसा. आता एखादा आंधळा आहे, आंधळा असल्यानंतर सूर्योदय झाला, सूर्योदय झाल्यानंतर त्याला दिसत नाही. फक्त तो काय करतो, ते कोवळे ऊन आहेत ते धारण करतो आणि थोडं गरम लागत आहे असं समजतो, परंतु त्याला प्रकाशामध्ये काही दिसत नाही आहे. अशा प्रकारची बरीच स्तुती ही अर्जुन करत आहे. ज्या परिदेवर्षी अध्यात्म गाता आहाची रागागेसी जे मधुरता तेची फावे येर चित्ता न लगेची काही. पयासिता देवलाची मुखे मी यव विदा तू ते ऐके परी ते बुद्धी विषय विखे घालेली होती. आता असील आहेत, देवल आहेत, अशा प्रकारचे मोठमोठे ऋषी आहेत, ते तुझं गुणगान करत होते, परंतु विषयानं युक्त असलेली माझी बुद्धी असल्यामुळं मी तुला जाणू शकलो नाही. अशा प्रकारचे अर्जुन म्हणत आहे. अर्जुन भगवंताची स्तुती करत आहेत. विषय विषाचा पडी पाडू गोड परमार तू लागे कडू कडू विषय जो तो गोडू जीवासी झाला. आता काय होतं, आम्ही विषयाने बांधलेले आहोत, विषयाचा ज्वर आम्हाला चढलेला आहे. मग काय होतं, गोड पदार्थ सुद्धा कडू लागतो. आता गोड पदार्थ सुद्धा एखादा मनुष्य आहे, आजारी आहे, त्याला सुद्धा हा गोड पदार्थ कडू लागतो. अशा प्रकारे परंतु आता उपरमती झाली, तुझी कृपा झाली, आता कळालं की तू कोण आहेस. आता कडू विषय सुद्धा गोड लागत आहे. अशा प्रकारचं बरंच काही गोष्टी, बरेच स्तुती हा अर्जुन करत आहे. मग शेवटी काय म्हणतो अर्जुन, काय म्हणतो, कथम विद्याम अहम योगी त्वाम सदा परिचिंतयेत केषु केषुच भावेषु चिंत्योसी भगवन्मया. हे कथम विद्या, हे देवा आता तू सगळं सांगितलास, तू कसा आहेस हे आम्हाला समजलं. आता हे योगेश्वर तू कसा आहेस आम्ही कसं जाणावं, कशी तुझी भक्ती करावं, कोणकोणत्या रूपामध्ये, केशूच भावेषु, कोणकोणत्या रूपामध्ये तुझे स्मरण करावे आणि तुझी स्तुती करावी. तू म्हणतोस पूर्ण जगामध्ये मीच आहे, परंतु पूर्ण जगामध्ये मी असल्यामुळं काय माझी तुझी भक्ती होऊ शकत नाही.
कुठं आहेस तू नक्की सांग, म्हणजे त्याप्रमाणे आम्ही तुझी भक्ती करू. सगुण रूपाची भक्ती होऊ शकते, निर्गुण रूपाची भक्ती होणं फार कठीण आहे सर्वसाधारण मनुष्याला. म्हणून आता इथे अर्जुन म्हणत आहे, देवा तू कशा रूपात आहेस ते सांग, मग त्या रूपाचं आम्ही भक्ती करू, भजन करू. मग अशा प्रकारे म्हटल्यानंतर तुम्हाला कसं जाणावं, कोणत्या रूपात चिंतन करावं, भक्ती करावं असं म्हटल्यानंतर भगवंत आपलं आता ऐश्वर्य सांगत आहेत. मी कुण्या रूपामध्ये या जगात वावरतो आणि माझ्या भक्तांनी माझ्या कोणत्या रूपाचं भजन करावं, भक्ती करावी. आता हे आपण पुढच्या सत्रात पाहू. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.